लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना मिळणार अगदी मोफत साडी. या जिल्ह्यामध्ये उद्यापासून साडी वाटपास सुरुवात होणार आहे. तर कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून येणारी नोटिफिकेशन बेल ऑलवरती सेट करायची आहे. या योजनेचे नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मोफत पाहायला मिळत आहेत. तर उद्यापासून काही ठराविक जिल्ह्यामध्ये साडी वाटपास सुरुवात होणार आहे. या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या साड्या मिळणार आहे. अगदी मोफत स्वरूपामध्ये ह्या साड्या लाडक्या बहिणींना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर शहर व ग्रामीण भागातील परिसरातील अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारकांना राज्य सरकारकडून 355 रुपयांची कॉटन साडी भेट मिळणार आहे. तर पहा, 355 रुपयाची साडी आहे. ही कॉटन साडी आहे जी तुम्हाला मिळणार आहे. ही साडी अगदी मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुमच्याकडे फक्त रेशन कार्ड असायला हवं. रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ही साडी मिळणार आहे. तर राज्य शासनाच्या सूचनेनुसार शहर व ग्रामीण पुरवठा विभागाने लाभार्थ्यांची संख्या शासनाकडे पाठवली असून लवकरच शासनाकडून साड्या उपलब्ध होणार आहे. तर पहा, लाडक्या बहिणीची संख्या जी आहे ती सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. लवकरच या संख्येनुसार साड्या उपलब्ध होऊन लाडक्या बहिणींना या साड्याचे वितरण करण्यात येणार आहे. तर पहा, त्यानंतर साड्याचे वाटप होईल अशी माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आता साड्या उपलब्ध झाल्याच्या नंतर लगेचच साड्या वाटप होणार आहे. तर पहा, गुरुवारी 13 मार्च रोजी होळी आहे. होळीनिमित्त साड्याचे वाटप करण्याची सूचना शासनाने केली आहे. हातमागावर विणलेली साडी लाभार्थ्यांना मिळणार असल्याने कार्डधारकांमध्ये उत्सुकता आहे. तर पहा, 13 मार्चपूर्वी लाडक्या बहिणींना या साड्या मिळणार आहेत. ह्या साड्या हातमागावरती म्हणजे विणकाम केलेलं आहे, त्याच्यामुळे लाभार्थ्यांना देखील उत्सुकता आहे की या साड्या कशा आहेत, कुठे मिळतील, कशा दिसतील. यामुळे लाडक्या बहिणीसाठी देखील आनंदाची बातमी आहे की त्यांना आता रेशन कार्डावरती साडी मिळणार आहे आणि त्यांच्या होळी सणापूर्वी त्यांना ही साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अंत्योदय योजनेतील शहरातील 6,085 लाभार्थ्यांना साड्या मिळणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील जवळपास 52,000 साड्या मिळणार आहेत. तर ही संख्या फक्त सोलापूर जिल्ह्यातलीच आहे. बाकीच्या जिल्ह्यातील वेगवेगळी संख्या आहे आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये साड्या वाटप होणार आहे. आपण ही माहिती सध्या सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी पाहत आहोत. म्हणजे जर तुम्ही पाहत असाल दुसऱ्या जिल्ह्यातून तरी तुमच्यासाठी माहिती आहे, कारण तुमचे देखील पुढच्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा येऊ शकतो. आज हा जिल्हा, उद्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, परंतु तुमचा जिल्हा पुढच्या टप्प्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमचा जिल्हा कधी येईल हे तुम्हाला नक्कीच व्हिडिओमधून तुम्हाला माहिती पाठवली जाईल. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर मार्चपूर्वी साड्या वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेतून राज्यातील 24 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना कुटुंबियांना यापुढे वर्षातून एकदा साडी मिळणार आहे. तर पहा, या साडी वाटपचं उद्दिष्ट वाटप कधीपर्यंत व्हायचं आहे, तर मार्चपूर्वीच या साड्या वाटप व्हायला पाहिजे असं उद्दिष्ट सरकारने ठेवलेलं आहे. तर राज्यातील जवळपास 24 लाखाहून अधिक लाभार्थी कुटुंबियांना यापुढे वर्षातून एकदा साडी मिळणार आहे. अशी देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पहा, पूर्ण राज्यामध्ये साडी वाटप होणार आहे. वर्षासाठी त्यांना 24 लाख साड्या लागणार आहेत. त्याच्याहून देखील अधिक लागू शकतात, परंतु 24 लाख साड्या ह्या वाटप होणार आहेत. तर सोलापूर शहरात 6,000 तर ग्रामीण भागात 51,480 अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. राज्यात मागच्या वर्षी नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आहे. या धोरणानुसार 2028 पर्यंत लागू राहील. पहा, 2028 पर्यंत या साड्या वाटप होणार आहेत. म्हणजे दरवर्षी जवळपास 24 लाख साड्या, याच्याहून देखील अधिक संख्येची वाटप लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे. इतकी संख्या आहे, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता साडी वाटप मिळणार आहे. धोरणांतर्गत रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थ्यांना मोफत साडी देण्याचा प्रस्ताव होता. याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. पहा, हा जी आर आधीच निघालेला आहे, त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. ही अंमलबजावणी 2028 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जवळपास 3 वर्षे लगातार दरवर्षी एक साडी मिळणार आहे. तर लाभार्थ्यांना शिधापत्रिका धारकांची यादी शासनाकडे पाठवलेली आहे. म्हणजे जितके लाभार्थी आहेत, जितक्या महिला आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, त्यांची यादी सरकारकडे आता पाठवण्यात आलेली आहे. राज्य शासनाने किती साड्या लागणार आहेत याची माहिती मागवली होत आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांची यादी आम्ही पाठवली आहे. मागच्या वर्षीचे 69 साड्या शिल्लक आहेत, तर
त्या वजा करून लाभार्थी शिधापत्रिकांची यादी शासनाकडे पाठवली आहे, असं सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची यादी म्हणजेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांची यादी सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. आता त्यांच्यासाठी साड्या तयार होतील आणि मार्चपूर्वीच ह्या साड्या वाटप होण्याचं उद्दिष्ट सरकारचं आहे. अशा प्रकारचं लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की त्यांना आता होळी सणाच्या पूर्वीच या लाडक्या बहिणींना आता ही साडी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण आधी पाहिलं की जळगाव जिल्ह्यातून ही योजनेला सुरुवात झालेली आहे. आता उद्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये या साडी वाटपाला सुरुवात होईल. आता पुढच्या टप्प्यामध्ये कोणता जिल्हा येईल याबाबतची माहिती आपल्या चॅनलवरती देण्यात येईल. त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती सेट करायची आहे. तुम्हाला या योजनेच्या नवनवीन अपडेट पाहायला मिळतील. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती. ही माहिती इतर लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. तसेच या योजनेच्या आणि सरकारी योजनेच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं